शक्तीपीठ महामार्गात तब्बल 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला। शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला। 6 पदरी राष्ट्रीय महामार्गाला साधारणपणे 1 किलोमीटरसाठी 30 ते 35 कोटी लागतात। मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या डीपीआर मध्ये 1 किलोमीटरसाठी 107 कोटी रुपये दर ठरवण्यात आलाय। जो महामार्ग 30 ते 35,000 कोटी रुपयात तयार होऊ शकला असता त्यासाठी 86,000 कोटी आकारून 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जाणार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत ते नेमके बाधित शेतकरी आहेत की तथाकथित विकासाचे पुरस्कर्ते आहेत हे तपासून बघावं लागेल। ते जर बाधित शेतकरी आहेत असा त्यांचा दावा असेल तर त्यांचं बाधित होणारं क्षेत्र आणि त्याचे गट नंबर त्यांनी जाहीर करावेत, म्हणजे आम्ही तपासून घेऊ। अनेक भूलथापा आणि गावगप्पांमध्ये असं सांगितलं जातं की समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन जाणार आहे त्याला सुद्धा प्रचंड पैसे मिळणार आहेत। काहीने तर 1 कोटी 2 कोटी एकर एवढे पैसे मिळवायचे स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे। पण हा सगळा भ्रमनिरास आहे। महाविकास आघाडी सरकार असताना त्यानंतरच्या काळामध्ये काही शासन निर्णय झालेले आहेत, त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना अतिशय नगण्य अशी नुकसान भरपाई मिळणार आहे। नंबर 2, हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर असाच आहे। काही ठिकाणी 2 रस्त्यामधलं अंतर 20 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा नाही। एक प्रचलित रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच बांधून पूर्ण केलेला आहे, तो सुद्धा तोट्यात चालला आहे। 60 किलोमीटरला 1 टोल नाका आहे आणि दररोज एका टोल नाक्यावरून 40 लाख रुपये इतकं टोल वसूल झाला पाहिजे हे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात 10 ते 11 लाख रुपये वसूल होत आहेत, म्हणजे केवळ 25% रक्कम वसूल होते। म्हणजे तोच रस्ता तोट्यात असताना त्याला समांतर रस्ता करून अजून अडचणी वाढवायचं काही कारण नाही। नंबर 2, हा एक्सप्रेस हायवे असल्यामुळं या हायवेला प्रचंड भराव होणार आणि या भरावामुळं शेतकऱ्यांच्या जमिनीचे 2 तुकडे होणार। या महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग नाही। शेतीमाल बाहेर काढायला तर अजिबातच नाही। बैलगाडी असेल, सायकल असेल, मोटरसायकल असेल, ट्रॅक्टर असेल, या वाहनांना या महामार्गावर प्रवेश नाही। दोन्ही बाजूला बॅरिकेड्स असल्यामुळं महामार्गाच्या शेजारी एखादा व्यवसाय करावा, धाबा काढावा ही परिस्थिती नाही। मग अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याचा फायदा काय? तिसरी गोष्ट, या महामार्गाचा जो खर्च आहे तो अवाढव्य आहे। सर्वसामान्य देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे रस्ते बांधते त्याचा जर खर्च बघितला तर 6 पदरी रस्त्याला 1 किलोमीटरला साधारणपणे 30 ते 35 कोटी रुपये खर्च येतो। परंतु शक्तीपीठ महामार्गाचा जर का डीपीआर बघितला तर 802 किलोमीटरसाठी 86,300 कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे। म्हणजेच 1 किलोमीटरचा खर्च हा 107 कोटी 60 लाख रुपये होतो। म्हणजे 30-35 कोटी रुपयाला तयार होणारा रस्ता जर का 107 कोटीला होत असेल तर याचा अर्थ जो रस्ता 28 ते 30,000 कोटीला व्हायला पाहिजे होता तो 86,000 कोटीला होतोय। म्हणजे जवळपास 50,000 कोटीहून अधिक मोठा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये होणार आहे। अनेकांना हा लोण्याचा घोळा आपल्याला मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि त्यामुळं काही सुप्तपणे काही उघडपणानं या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत।
खरं तर यांना विकासाचं काही देणं घेणं नाही आहे. कारण नागपूरच्या संत्र्यापासून गोव्याच्या दारूपर्यंत असा हा शक्तिपीठाचा मार्ग आहे. संत्र्यापासून मध्यापर्यंतचा हा प्रवास कशासाठी? देवाच्या नावानं भाविकांना लुटणे, प्रवाशांना लुटणे आणि शेतकऱ्यांच्या कवडीमोल जमिनी घशात घालणे आणि स्वतः भ्रष्ट मार्गाने पैसा कमवणे हाच उद्योग महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांचा, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा आणि दलालांचा आणि ठेकेदारांचा झालेला आहे. म्हणून आमचा त्याला विरोध आहे.